हॅलो गाईज, आज आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर येथे. त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. ते तालुक्याचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय, मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच 3 आख्यांच्या नेतृत्वामुळे खाली नाशिकचे दर 12 वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शेवाचा आखाडाही त्र्यंबकेश्वरात जमतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनि, निर्मानी अनि आणि निर्मोही अनि असे 3 आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्त महाराजांची समाधी देखील आहे. गोदावरी नदीचा उगम झाला. त्र्यंबकेश्वर हे भारत देशाच्या महाराष्ट्रातील राज्यातील नाशिक जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबईपासून 165 किलो अंतरावर असून कसारा घाटापासून इगतपुरी मार्गे तसेच भिवंडी मार्गे जाता येते. हे शहर समुद्रसपाटीच्या पासून 3000 फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. 10व्या शतकातील शिलाहार राजा झुंज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्या उगमस्थानी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातील एक शिवालय आहे. ती शिवालय अशी: गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमेश्वराच्या त्रिगलंगवाडीच्या शिवालय, दारणा नदीच्या उगम माशेराच्या तळेयमे, बाम नदीच्या उगमाशेजारचे बेलगाव, कडावा नदीच्या उगमाशेजारचे टाकेलदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी रतनवाडीतील अमृतसर, मुळा उगमस्थानी असलेला हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावर्ती जवळ खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळच्या पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळ भंवरगिरी ही सर्व मंदिरे शिल्पसौंदर्याने नटलेली आहे. कोरीव केलेले सजवलेले आहेत. यात त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचा समावेश आहे. डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधी हेमाडपंथी स्थापत्यशैली श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल इसवी सन 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संक्षिप्त स्मारक म्हणून घोषित केले. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी मंदिरापैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूला दगडी तटबंदी आहे. कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विचुकरांच्या अर्पण केले आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणवीस असलेल्या पारनेरकाने गोदावरी तटी एक ठाई नांदिती. ब्रह्मा विष्णू महेश, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्री भक्त लोटती भावे भजती. त्रिनेत्र ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी कीर्ती. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तीर्थे 12 महिने भाविकांनी मोठा लाभ घेतात. श्रावण महिन्यात ही गर्दी असते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यात पहिले 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरात भाविकांची खूप गर्दी असते.
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे, तर दक्षिण बाजूला आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्ती स्नान करण्यासाठी भाविक भारत वर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्रा भरते. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत, त्यात कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून तर तासाला बस गाड्यांची सोय असते. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जाते. ग्रामीण आदिवासींचे हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कासाठी काम करीत आहे. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबली ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्पपूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जनशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर केली जाते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. फॉलो फॉर मोर व्हिडिओज.